नमस्कार मित्रांनो, बाजरीला ड्युटी चालू झाली आहे बरं का. दोघ जण आलोय आम्ही भाऊ भाऊ. दोन कुळप्याची 2 उप काढलं. आता घरातली कामं झाली ती आता पुन्हा निघालेली दिसते बाहेर दरवाजातनं शिर्ट बिर्ट घालून कार्प बिर्प घेऊन. पूजा काय अजून कुठं काय दिसना. आणि उद्या ज्याला राधाताई यायची आहे, राधाताईला मी बोलवलं या. आणि म्हणलं ती काय गाडी घेतली कसली डमडम काय छोटा हाती का मोठा हाती घेतलाय. आणि म्हणलं गाडी पुजू बिजू म्हणलं कोण आहे व तिला तर बोलवणार म्हणून मी काल फोन करून बोलवलं. म्हणलं ये म्हणलं गाडी बिडी पुजू म्हणलं. घेतले कसं असतंय बरं, 10 रुपयाची असणार तर 5 लाखाची असणार तर 10 लाखाची असू दे. ते घेतल्यानंतर त्याच्या जीवाला नवल वाटत असतंय. बरोबर आहे का नाही? त्याचं कोणी तर स्वागत केलं पाहिजे. म्हणून म्हणलंय काल फोन केलता. ती म्हणली आहे येते निलेश जाता या म्हणलंय मुक्कामी बेत बीत करू. रगील झार घेतलंय कष्टात आपलं गरिबीतनं घेतलं या. नवऱ्यान भिंती दारू आता सुटली. मग आता 15-20 दिवस झाला अजून कसा पितोय कसा करतोय काय माहित. पर आता तर बिचाऱ्यानं सोडली या. म्हणलं ये मग उद्या आल्यानंतर मग काय उद्या शुक्रवारच आहे. सणावारची पोचती का नाही ती नाही ती उद्या मग उद्या संध्याकाळीच पोचायची बघा. चालतंय काय नाही आता सगळं दिवस सारखं जायचं आबा म्हणते बघा. गरीब आहे वर राहतात आहे. तुम्हाला सांगतो माया येते गरीब आहे. कसा आहे चांगल्याला चांगली जायती वाईटाला वाईट जायती. पण गरीब आहे आधार नाही कोणाचा. त्यामुळं माया येते बघा तसल्या लोकांच्या आपल्याला. गावठी पूनम ए गावठी पूनम असं बळाच करून नसतं. मधलं काढू नको फक्त डोंब्याचं हे बुडातलं असं वारून बघायचं. हा तसं काढायचं नाही. दिसतंय तेवढं काढणार. मधलं काढायचं नाही, खालचं काढायचं नाही. अग मी काय म्हणतो इकडे बघ त्यालाच तणती झाडी तुंबा धर ते कशाला तुम्हाला मी म्हणते या? कोण घे 2 एकर लय जर म्हणते ती बायकोची माया करत नाही. बायकोला किती जरी माया केली तरी बायको बघा काय करते या. त्या पक्की काढू दे गं. असं मुंड फिरवून टाकेल गरम लागतं. रात्री टुच नाही. चल काढ का आमच्या पुढं काना काढ. डोबे मधलं काय काढू नको फक्त इकडचं 2 काकरी आणि तिकडे 2 काकरी डोब्याने बसू नको. बसली का तू खुरापल्याकडे करा राहिली या. उठतो बारीक खिबीर घ्यायला लागली तसलं बुडातलं किती? बुडातलं बारक खिबीर घेऊ नको. आमच्या काढतो मोठं घेऊ मोठं उपसा जा मग खुरपत ठेवतो. तू खुरप्याने खुरपत बसते खुरपीत खुरपत कना हे 2 काकऱ्या नसतं खुरपत जा. ताई आली का दोघी जण 2 वप होत जाते. कोळप्यानं उरागतंय हो. ही जी कोळप आहे का हे 1000 रुपयाला आणला होता आम्ही. आता किती रेट आहे काय माहित नाही. 1000ला आणलंय आणि एक आहे ते आबाच्या हातातला ती एकाच भाव आणलंय मागून. तुमच्याकडे असलं आहे का कोळप सांगा मला नक्की कमेंट करून. सायकलचं कोळप चकार आहे बघा. ही चकार आहे दिसलं का. असलं कोळप कुठल्या गावात कुठल्या जिल्ह्यात कोणाच्या घरात कोणाच्या गावात हा, आता दुनियेत आहे. हे सांगा. नाही खालच्या भागात इगळी असती जरा. ही नांदेड परभणी बीड जालन्याकडे वेगळंच असते या. काय जी बैलाची कुळपी असते ती. मग ही असं कोळप कोणाच्या घरी आहे सांगा. आणि आपली बाजरी कशी आली आहे रगील झार हिरवी गार आहे नसती झोप लागला बाजरी बघून. बसू नको वाकुळ कर. मजा आली पाहिजे व. कसा आहे काम करत आरडत वरडत धिंगाणा करत काम करायचं म्हणजे आळूस येत नाही. बरोबर का ना तोंडा वाजाया 12 आणि काम करतोय म्हणायचं असलं नाही. कसा दिसतोय पट्टा नाद करायचं नाही. लिंडी खत घातलाय लिंडी खत. कोणाचं वेळ काम नाही असं पिका आणायचं. दम लागतो. आमची ताई आली बघा इकडून डुलतच. कशी आहे पाऊल टाकत पाऊल मोजत आली या.
सुरतला मी गेलतो तर मला सांगतो प्रमोशनला, मला म्हणली 90 घेतली आहे ना. मला हाय असलं आरडायचं वरडायचं सवय हो. मग ती मी वराडलो जास्त बोललो का लोक म्हणते ह्यानं 90 आणली. 90 कसं काही माहित पण नाही या गाड्याला. पण सुरत मध्ये प्रमोशनला गेला असं करायचं आहे. लगीन झालं तर एक केस सांगतो तुम्हाला. लगीन झालं तर शेरडो राखाय गेलो आम्ही जोडीनं नवरा बायको. आता बायकोला म्हणलं लाडका आलंय म्हणलं वरड म्हणलं. मग मी असं लागलं करायला का बायको बी माझ्या मागे तशी लागली करायला. इथं एक म्हातार होतं म्हणलं नवऱ्याच्या हातावर हात मारला म्हणली. जोडा लागला म्हणली. वरडलं पाहिजे आयुष्यात. आपल्या आयुष्यात आपण आनंद घेणं. तुम्ही वरडून बघा तुमचं मन फ्रेश होणार. तुम्हाला आयुष्यात टेन्शन कसलं आहे माहित नाही. कसलंच टेन्शन दिसणार नाही. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर आरडून वरडून हसत खेळत जगलं पाहिजे. काय ताया ताया बॉल घे नरडत इकडे बघ इकडे. हाय कर हाय बाय हाय ह्यात हाय कर. हाय 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 कसं आहे वातावरण सांग. ह्यात बघ ह्यात त्यात काय बघायचं आहे? वातावरण कसं आहे सांग. चांगलं आहे की का वरनं आभाळ पडलंय? आबाळ पडलंय बघायची. आबाळ पडलंय दोस्तानो. चालाय बघा असं कळपाय माझं बिन आता एका तार म्हणणार नाही ही इडी करायला. मी 5 मिनिटं जरी थांबलो ना पर सगळं ही तर कोण बिन असू दे माझ्या शर्यतीला अजिबात ऐकत नाही कामाला. आपण लय जबरदस्त कामाला नियोजन असतंय. कोळपा जर लागलो ना आयला पहिले एक तुकडं कोळपत होतो. आय म्हणायची तात्याला तोडच नाही कोळपायला. एका दिवसात एक तुकडं खलास. आणि अजून सुद्धा पण आता का झालंय लय तण आलंय. मोठं तण असलं का त्यातनं बोळत नाही कोळप्यातनं. कुठं मग बाजरीचा मोड निघ मग आपलं नुकसान आपण हाताने करायचं. बाजरीचा मोड निघला आधीच बाजरी हाय पाताळ. बाजरी म्हणजे बाजरी पाताळच केली पाहिजे. चुडलंय फुटतं मग असं सगळे कोण असं गाज भारतं. एक बी त्याला फाट्या किती फुटते. आता सध्या तर मला फाट्या मोजून धावतो हो का. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 फाटे आहेत ह्याला. एका ब्याला 8 फटे आहेत या. अजून ह्याला पाणी नाही युरिया नाही काय नाही. युरिया आम्ही टाकतच नाही. निर्णय घेतला गेल्या वर्षी पण आम्ही युरिया टाकला नव्हता. ह्या कोळापली खुरापली तुम्हाला सांगतो. आता आपली सुकली बाजरी ज्या पावजे लागलं बाजरीच निघली. पाखरू सुद्धा हाणलं नाही. शेजारी पाटपासून पाखरं हाणली. पाट 5दा पितळी वाजवत शेजारी येत आमच्या. पण आम्ही कधी पाखरू हाणलं नाही. पर पट्ट्याला पाखराने खाऊन 6 क्विंटल बाजरी झाली हाय का. आणि एक अर्धीच पिशवी पिरली. किती 1.5 किलोची पिशवी असते त्यातली 38 किलो म्हणजे 750 ग्रॅमच पी पडलं होतं. पर तेवढ्याच 6 पोती बाजरी झाली. कसा आहे पाखराचा हिस्सा पाखरं खाणार. माणसाचा हिस्सा माणसं खाणार आहे ते. त्यामुळं माणसाचं मन चांगलं पाहिजे. हे जे मन आहे का हे चांगलं पाहिजे. आणि तुमच्या मनात जर कपटपणा असेल आणि तुम्हाला सांगतो नुसतं गुळमाड बोलत असेल आणि आतलं काड्या करत असेल तुमचं कधीच चांगलं होणार नाही. काय गाडी असली तशी सवय असती या. वर्ण लय रोबाब जायचं हसायचं खेळायचं हातात हात द्यायचं गुळमाड झाड बोलायचं काम होस तर. आणि काम झालं का त्याला डचू द्यायचा. हे असले तुम्हाला सांगतो त्याचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही. आणि एका पिढीला झालं तर पुढच्या पिढीला तर होणार नाही. तर चला भेटूया पुढच्या वेळेत. लय झालं लय नेबार टोचला असेल टोचणाऱ्याला. भेटूया पुढच्या वेळेत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.